सौरभ डॉक्टरची गाडी काय बंद पडली, डॉक्टरनी डायरेक्ट शोरूमलाच फोन लावला आणि आम्ही दोघं कोणत्या अमावस्या पौर्णिमेला जन्मलेलो आहे आम्हाला माहित नाही. जे माझ्यासोबत होतं ना तेच सौरभ डॉक्टर सोबत होतं. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या अनिकेत शेटवानी आपल्याला काही शब्द रचना जमणार नाही, पण जसं आहे तसं आहे. तुम्हाला तर माहितच आहे, ट्रॅक्टरवर बसल्यानंतर ट्रॅक्टरला काही ना काही प्रॉब्लेम होणार, पण प्रॉब्लेम व्हायच्या आधीच नवीन ट्रॅक्टर घेऊन टाकला. आपण हा ट्रॅक्टर दसऱ्यालाच घेतला होता, पण आज कुठंतरी मला मुहूर्त आला ट्रॅक्टरवर बसायला. तो जुना ट्रॅक्टर होता ना, तो पॉवर स्टेअरिंग नव्हता, पार हाडं जाम व्हायचे, इकडून तिकडून वाढावं लागायचं. पण हा नाही का एका बोटावर बिंगतोय. आता काम असं होतं, नांगर सोडून ट्रॉली जोडायची होती. जी नवीन सोयाबीन आणि बाजरी झालेली ना ती आपल्याला जुन्या घरी न्यायची होती. निम्म्याच्या वर सोयाबीनच्या आणि बाजरीच्या गोण्या मीच टाकल्या होत्या, पण म्हटलं आता कष्टाशिवाय पर्याय नाही. पार कंबार दुखायला लागलं होतं. आपले सोनू शेठ भेटले, त्यांना म्हटलं या थोडं काम आहे. ते आल्यानंतर त्यांनी काम बघितले होते, डायरेक्ट डोक्यालाच हात लावला. तेवढंच म्हटलं थोडा हातभार लागन. संध्याकाळी डॉक्टर आपल्याकडे व्हिजिटला आलं आणि त्यातल्या त्यात चैन तुटून गेली. आणि तेवढं तरी बरं झालं, गणेश शेठ ऑन ड्युटी होती, त्याच्यामुळे ती लवकर आली. आणि डॉक्टरच्या माझ्या माग अशी पिढा लागेली ना, गाडीला महिन्याला निदान 10-15 हजार खर्च करावाच लागतो. डॉक्टरच्या डोक्याला आल्या होत्या मुंग्या. व्हिजिट 200ची होती आणि गाडीला खर्च आलाय 1,500चा. पण बाकीचं सोडा, रात्री 12 वाजता गणेश शेठनी नाही का डॉक्टरची गाडी नीट करून दिली. याच्यातच खूप भारी वाटलं. ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अकाउंटला फॉलो करायला विसरू नका, कारण दररोज ब्लॉग येणार आहे.